हलाल विरुद्ध झटका, वाद पेटला। मटणाचा प्रकार, वादाचं कारण। हिंदू दुकानातून मटण खरेदी करा, राणेंचं आवाहन। हलाल आणि झटका प्रकारच्या मटणाच्या वादानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय। तर हिंदूंनी मल्हार सर्टिफिकेशन असलेल्या दुकानातून मटण खरेदी करण्याचं आवाहन मत्स्य उत्पादन मंत्री नितेश राणे यांनी केलंय। आपल्या हक्काची मटण दुकानं जिथे 100% हिंदू समाजाचं जिथे प्राबल्य असेल, विकणारा पण हिंदू असेल, कुठेही त्या मटणामध्ये भेसळ झालेलं नसेल। त्याच्यामध्ये मल्हार.com नावाचा त्यांनी उल्लेख केलाय। महाराष्ट्रभरात आता 100% हिंदूंची मटण दुकान आम्ही स्थापन करतोय आणि तिथेही भेसळयुक्त मटण मिळणार नाही। आता हिंदूंच्या दुकानात जाऊन मटण घ्यायचं आव्हान आहे। हा बालिशपणा आहे, हा निव्वळ बालिशपणा आहे। त्याच्यावरती न बोललेलं बरं, पण नाही त्या गोष्टींमध्ये वाद घालण्यात काय अर्थ नाही। पुन्हा चर्चेत आलेला हलाल आणि झटका हे प्राण्यांच्या मांसावरून नाही तर त्याच्या कापण्याच्या पद्धतीवरून ठरवलं जातं। मात्र हे हलाल मटण म्हणजे नेमकं काय, पाहूयात। इस्लाममध्ये फक्त हलाल मांसाला परवानगी आहे। हलाल पद्धतीत जनावराच्या मानेची नस कापली जाते, प्राण्याचं संपूर्ण रक्त बाहेर पडण्याची वाट पाहिली जाते। प्राणी पूर्णपणे मेल्यानंतर त्याच्या शरीराचे हिस्से केले जातात। प्राणी कापण्याआधी पोट भरून जेवण दिलं जातं। दुसरीकडे हिंदू धर्मात हलाल पद्धतीवर आक्षेप घेत झटका पद्धतीचं मांस खाण्याचा सल्ला दिला जातो। मात्र झटका मटण म्हणजे नेमकं काय, तेही पाहूयात। धारदार शस्त्रानं प्राण्याची मान एका झटक्यात धडापासून वेगळी केली जाते। झटक्यातील प्राण्याला मारण्यापूर्वी बेशुद्ध केलं जातं। प्राण्याला कापण्याआधी उपाशी ठेवलं जातं। हलाल आणि झटका या प्राण्यांना कापण्याच्या 2 पद्धती असल्या तरी त्याचा धार्मिक ध्रुवीकरणासाठी वापर सुरू करण्यात आलाय। त्यामुळे या धार्मिक ध्रुवीकरणाच्या आगीचे दोन्ही धर्मातील सर्वसामान्यांना चटके बसण्याची शक्यता जास्त आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।